आज आपण बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी. जेव्हा तुम्हाला गोडाचा पदार्थ खावंसं वाटेल तेव्हा तुम्ही आवर्जून हे बनवून खा. 100% गॅरंटीने सांगते की तुम्हाला नक्की ही खीर आवडेल. एकदम सोपी पद्धत आणि खायला एकदम टेस्टी. तर ती कशी बनवायची आपण ते बघूया. 1 वाटी गहू घेतलेले आहेत. कुठलेही गहू चालेल. तर हे चपातीचे गहू आहेत, खपली गहू नाहीत, तर हे चपातीचे गहू आहेत. तर 1 वाटी स्वच्छ धुवून गहू घेतले, मिक्सरला भरड काढली, कुकरमध्ये 1 पळी तूप घेऊन याच्यावर रवा 7 ते 8 मिनिटे आपण भाजून घेतलेला आहे. सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे, तुम्हाला बघायचा असेल तुम्ही बघू शकताय. कुकरला 7 ते 8 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. 1 वाटी गव्हाला 1 वाटी गूळ घातलेला आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. याला याच्या चवीनुसार मीठ, वेलची पावडर, पुन्हा 1 शिट्टी द्यायची आणि मस्त छान आता हे गाळ शिजलेलं आहे बघू शकताय. एकदम टेस्टी ही खीर. तुम्हाला जेव्हा खावंसं वाटेल तेव्हा ही आवर्जून खीर बनवून खा. एकदम टेस्टी लागते. एकदा खाल्ली तर तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी बनवाल, एवढी भारी होती. मस्त छान अशी रबरबीत आपली खीर आता शिजलेली आहे. मस्त आता इथे असा तडका देऊया आपण तुपाचा. 1 पळी तूप घेतलेलं आहे. काजू बदामचे काप असे याच्यावर तडका मारून आपण वरनं ही खीर खायची आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये खोबऱ्याचे काप आवडत असतील तर तुम्ही तडक्यामध्ये घालू शकताय. मस्त छान अशी टेस्टी दुधाबरोबर किंवा अशी पण खाऊ शकताय. एकदम टेस्टी आपली खीर आता तयार आहे. करायलाही सोपी आणि खायलाही टेस्टी. एकदम सोपी पद्धतीने बनवलेली आहे मोजक्याच साहित्यातून. आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा.